तर ही कथा आहे शक्ती, भक्ती आणि धैर्याची, म्हणजेच श्री हनुमान जन्माची। तर हनुमान जयंती हा अतिशय पवित्र आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा सण आहे। या दिवशी भगवान हनुमान यांचा जन्म झाला। आता आपण पाहूया सुंदर गोष्ट सोप्या भाषेत। एकेकाळी अंजनी नावाची एक तपस्विनी स्त्री होती। तिने भगवान शिव यांची कठोर तपस्या केली। तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिवांनी तिला वर दिला की तिला एक पराक्रमी आणि दिव्य पुत्र होईल। त्या पुत्राचे नाव हनुमान। तर हनुमानांचे वडील यांचं नाव वायुदेव असं होतं, म्हणून त्यांना वायुपुत्र असेही म्हणतात। लहानपणी हनुमान खूप खोडकर होते। एकदा त्यांनी आकाशात उगवलेला सूर्य पाहिला आणि ते फळ आहे असे समजून ते खाण्यासाठी उडी मारली। ही गोष्ट पाहून देवतांना आश्चर्य वाटलं। नंतर इंद्र यांनी त्यांना थांबवण्यासाठी वज्राने प्रहार केला, त्यामुळे हनुमान बेशुद्ध झाले। हे पाहून वायुदेव खूप रागवले आणि त्यांनी वारा थांबवला, त्यामुळे संपूर्ण सृष्टी संकटात आली। मग सर्व देवांनी येऊन हनुमानांना विविध शक्ती आणि आशीर्वाद दिले। मोठं झाल्यावर हनुमानांनी श्रीराम यांची सेवा केली। रामायणात त्यांनी सीतेचा शोध लावला, लंकेत उडी मारली आणि प्रभू रामांना युद्धात मदत केली। त्यांच्या शक्ती, बुद्धी आणि भक्तीमुळे ते सर्वांच्या मनात पूजनीय झाले। हनुमान जयंतीला लोक मंदिरात जाऊन पूजा करतात, हनुमान चालीसा म्हणतात आणि प्रसाद वाटतात। हा सण आपल्याला शक्ती, धैर्य आणि निस्वार्थ सेवाभाव शिकवतो। तर हनुमान जयंतीला मारुती मंदिरात पहाटे काकड आरती, शेंदूर लेपन, हनुमान चालीसा, बजरंग बाण आणि सुंदरकांड वाचन केले जाते। या दिवशी विशेषतः अंजनीच्या सुतातुला रामाचं वरदान, मारुती स्तोत्र आणि 17 उडाणे ही मराठी भक्तिगीते आणि आरत्या लावून जल्लोष करतात। मारुतीला रुईच्या पानांचा हार, शेंदूर आणि तेल तूप अर्पण केलं जातं। दिवसभर जय जय राम, हनुमान चालीसा, मारुतीची भजने गायली जातात। तर प्रसाद म्हणून सुंठवडा म्हणजे सुंठ आणि साखर हा प्रसाद म्हणून वाटला जातो। अनेक ठिकाणी मारुतीची पालखी काढली जाते। हनुमान जयंती निमित्त सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा। बलोपासना, भक्ती आणि बुद्धीचे प्रतीक असलेल्या मारुती रायाचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहो। अंजनी पुत्र, पवनपुत्र, महाबली, रामाचा भक्त, संकटनाशक, जय बजरंगबली। हनुमान जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि अजून एक म्हणायचं होतं की प्रभू रामचंद्राला मिळाला तो पवनपुत्र हनुमान, ज्याला भक्त मानतात भगवान हनुमान। जयंती निमित्त सगळ्यांना शुभेच्छा। जय श्रीराम।